आपल्या मराठी संस्कृतीमध्ये अभंग या प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आणि वेगळेच प्राधान्य आहे. ही रचना आहे भगवान श्रीकृष्णांविषयी. भगवान श्रीकृष्णाने बासरीवादनाने व्रजवासियांना साथ घातली. वृंदावन आणि वेणू हे श्रीकृष्णांचे विश्रांतीस्थान, तर भक्तांचे आनंदधाम. वृंदावन संप्रविश्य सर्वकाल सुखावहम असे म्हणत गोपगोपी, गाईगुरे, व्रजवासियांसह कृष्ण गोकुळातून वृंदावनात आले. तिथेच गोपगड्यांचे खेळ सुरू झाले आणि श्रीकृष्णाची बासरी घुमली. वेणुनादाने वृंदावन आनंदले. वृंदावनी वेणू, वेणू कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. वृंदावन स्वतःला विसरून वेणुनादात एकरूप झाले. पशुपक्षी, पांगुळलेले यमुनाजळ, मुरलीचा ध्वनी ऐकताच विव्हळ झालेले अंतःकरण, वेणुनादाने गवळणींना झालेला घरकामांचा विसर, हरपलेलं ते देहभान आणि गोपींच्या वृत्तीची एकरूपता हे सारे वर्णन ऐकले की संगीत हे परमेश्वराच्या जवळ कसे नेते आणि नादब्रह्म स्वरातील ओंकाराला कसे भेटते हे वेगळे वर्णायला नको, तर आपण ते ह्या रचनेमधून पाहू. रचनाकार आहेत संत भानुदास आणि सादर करायला येतात अर्णवी काळे, रक्षिता नायक, जान्हवी जोशी, जुई आपटीकर, रेवती वालाई, चिन्मयी टिळक आणि यज्ञा गंडे. पाहुयात अभंग. ध्वनी
देव